औरंगजेबाला मराठी मातीतच गाणणाऱ्या महाराणी ताराणी साहेब यांच्या समाधीचे हे अवशेष आहेत। या अवशेषावर वज्रलेप करून समाधी मूळ स्थानी नव्या स्वरूपात आणि राजेशाही थाटाला शोभेल अशा धर्तीवर बांधण्यात येणार आहे। आज या समाधीच्या अवशेषांचे वज्रलेप केले असून हे वज्रलेपानंतरचे समाधीच्या अवशेषाचे सुंदर रूप तुम्ही पाहत आहात। पहा, ही आहे एक सुंदर अशी पिंड आणि इथे आहेत छोटी खाणी पादुका। तर जिथं देवा लावायचा असतो त्या दगडातील छोटीशी ही दिवली जरी छोटी असली तरी दिवलीचा दगड मात्र खूप मोठा आहे। हे तुम्ही सुबकाशे पादुकाचे रूप बघत आहात। ह्या सुंदर अशा पादुका आहेत आणि ही आणखी एक छोटी खनिपिंड, त्याच्या शेजारीच अजून एक छोटीशी पिंड। या समाधीवर अशा एकूण 4 पिंडे होत्या। एक पूर्णपणे पूर्ण आकाराची पिंड आणि 2 दगडाच्या वर कोरलेल्या पिंडी आणि एक पादुका, अशी एकूण इथं 5 अवशेष आहेत। आज या वज्रलेप केलेल्या अवशेषांची पूजा विधिवत केली असून राजेशाही थाटाला शोभेल आणि महाराणी ताराणी साहेब यांच्या स्मृतीला जपण्यासाठी ग्रामस्थांनी जो आटोकाट प्रयत्न केला आहे त्याचं फळ म्हणजे तो आजचा दिवस आहे। अजून काही दिवसातच याच अवशेषांचे सुंदर अशा स्मारकात म्हणजे समाधीमध्ये रूपांतर होणार आहे। सध्या हे अवशेष छत्रपती आप्पासाहेब यांच्या समाधीच्या स्थळाच्या शेजारीच हे अवशेष जपून ठेवलेले आहेत। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आनंदाचा पठार महाराज की जय। गुलाबाच्या पाकळ्या त्या साईडला सारखं जरा थोडंसं। एअरपोर्ट, एअरपोर्ट, जय मल्हार। सदानंदाचा गडबडार महाराज की जय। राणांगिनी छत्रपती महाराणी तारा बाई साहेबांचा विजय असो। आम्हाला ज्यावेळी जीर्ण झालेली समाधी कळालं तर त्यावेळी आम्ही छत्रपती राजांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं कार्य झालेलं आहे। दोन्ही राजांच्या उदयनराजेच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं समाधीचं वज्रलेप कार्य पूर्ण झालेलं आहे, एवढी ग्वाही देतो। शिवराय, जय महाराष्ट्र। खरं तर आज हे अत्यंत ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। पुण्यातील ओम श्री स्वामी मल्हार संस्था आणि विशेषत्वानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे पुरातत्व विभाग मंदिर संवर्धन विषयाचे प्रमुख आदरणीय गौरवदादा घोडे या ठिकाणी आहेत। त्यांच्या माध्यमातून विशेषत्वानं सातारा ही राजधानी मानली जाते। आदरणीय श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले तथा साताऱ्याचे आपण ज्यांना म्हणतो की सध्या राज्याचे मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा दोन्हीही राजघराण्याच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून
सगळा जो काही हा संगम माहुली परिसर ते ग्रामस्थ असतील यांनी काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या अनुषंगाने आपण पाहू शकाल की स्वराज्याच्या पूर्ण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर स्त्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या धर्मवर आध्यात्मिक सेनेचे पुरातत्व विभाग मंदिर संवर्धन विषयाचे प्रमुख आदरणीय गौरवदादा गोरे या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून विशेषत्वानं सातारा ही राजधानी मानली जाते. आदरणीय श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले तथा साताऱ्याचे आपण ज्यांना म्हणतो की सध्या राज्याचे मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा या दोन्हीही राजघराण्याच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून खरं तर सगळा जो काही हा संगम माहुली परिसर ते ग्रामस्थ असतील यांनी काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या अनुषंगाने आपण पाहू शकाल की स्वराज्याच्या पूर्ण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर स्त्री राजसत्ता सांभाळणारं कोण नेतृत्व असेल तर त्या केवळ एक नाव आपल्या सगळ्यांच्या पुढे येतं ते अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा अर्थात महाराणी छत्रपती ताराराणी. त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य पण इतकं कार्य असताना देखील काही मधल्या काळामध्ये त्यांच्या समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. दुर्लक्ष होण्याची कारण विविध असतील त्याच्या मुळात आपल्याला जायचं नाही आहे. पण या संवर्धनाकरता काय करता येऊ शकेल या अनुषंगानं आदरणीय गौरवजी समस्त ग्रामस्थ माहुली आणि संपूर्ण राजघराण्याचा पूर्णतः पाठिंबा आपल्याला मिळाला आहे. विशेषत्वानं आता तर त्या पादुका असतील तिथला जो काही दिवा असेल किंवा जे काही समाजात शिवलिंग आहे त्याची पुनर्रचना करण्यात आली त्यावरती वज्रलेप करण्यात आला आहे. पण आगामी काळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी काळात आम्हाला शब्द दिला आहे की आपण लवकरात लवकर तिथला समाजाचं स्थान बऱ्यापैकी असंही गोष्टी लक्षात आल्या की पुरातत्व विभाग काम करतं पण त्यांचं काम जे आहे ते गोगलगाईच्या पायीसारखं झालं आहे. जे काम तात्काळ होणं गरजेचं आहे पण त्या कामाला विनाकारण 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष अशी महाराष्ट्रातली मला वाटते की कितपत अनेक किंवा शेकडो किल्ले असतील शेकडो मंदिरं असतील ते काम तात्काळ होण्यासारखं आहे. मात्र काही ते कागदपत्रांच्या अडचणी असतील टेक्निकली बाबी असतील पण आदरणीय शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे की आपण निश्चित छत्रपती घराण्याच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातले जेवढे काही गडकिल्ले असतील मंदिरं असतील पुरातत्व विभागाची ज्या काही गोष्टी असतील याची पूर्ण बांधणी करत आपण आदरणीय गौरवजींच्या माध्यमातून त्यांच्याकडे पूर्णची जबाबदारी दिलेली आहे की महाराष्ट्रातली आगामी काळात आणि विशेषत्वानं कर्नाटकमध्ये जे काही शहाजी महाराजांचं स्मारक आहे मधल्या काळात ते देखील आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या दृष्टीस आणून दिलं होतं. मला वाटतं की त्यावेळी तात्काळ त्यांनी त्याची 5 लाख रुपये काही निधी त्यांनी दिला होता. पण पुढे काय त्याचं झालं अजून तर संशोधनाचा भाग आहे. पण ठीक आहे केवळ निधीने ते होणार नाही आहे. पुन्हा साहेबांनी आदेश दिलेत की आपण पुन्हा तिथे गेलं पाहिजे कारण की स्वराज्याचे संकल्पक असणारे शहाजी महाराज यांच्या देखील समाजाची सध्या दुरावस्था आहे. मला वाटतं की आज आदरणीय ताराराणींच्या अनुषंगानं ज्या कामाला सुरुवात झाली आहे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी काही मंदिरं आहेत जेवढी काही ऐतिहासिक स्थान आहेत त्यांचं पुनर्जतन करण्याकरता शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आदरणीय गौरवजींच्या माध्यमातून पूर्णतः सक्रिय असणार आहे. धन्यवाद. आले ना सगळी नावं याच्यात.